अर रामकृष्ण हरी मंडळी, आज तुमचा आला भाऊ सकाळी सकाळी तयारी वगैरे करून निघाला ना भाऊ कामावरती. गाठात आलात काय भाऊ, हा बाबा मस्तपैकी सकाळी सकाळी केळं घेऊन जात होता भाऊ. रस्त्यात आपल्याला एक गाडी दिसली पण त्या गाडीवर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं. समय से पहले और भाग्य से ज़्यादा कभी नहीं मिलता. एक नंबर वाक्य होतं भाऊ. ह्या वाक्यानं डायरेक्ट दिल खुश कर दे. आणि तिथून निघालो कनी भाऊ डायरेक्ट आपल्या मार्केट. रस्त्यात आपल्याला बैलगाडा भेटलो भाऊ. एक नंबर सजवलं होतं. कुठंतरी मांडवलाच जायला होतं विचार केला भाऊ. तिथून आपल्या मार्केटला आलो तर आपला कुंवर भाऊ मस्तपैकी आपल्या वहिनीसोबत बोलत होता भाऊ. इकडे या भावाच्या सकाळी सकाळी काय ज्यानं भाऊ सायनात भाऊ सोडायला गेला त्यालाच लात मारून दिली भाऊ. काय मग काय तुमच्या भावानं मस्तपैकी सकाळी सकाळी लुडो वगैरे खेळून घेतला ना. आज आपल्या मार्केटच्या आवकमध्ये नातकुळा आणि जळगाव धुळा भाऊ. आपलं मार्केट इतकं फॉर्मला येऊन लागलं ना भाऊ आता का काही विषयच नाही भाऊ. त्यानंतर आपली ड्युटी लागली आणि तुमचा भाऊ निघाला ना भाऊ सणा पिरे डायरेक्ट खळ्यामध्ये. इकडं आलो तर काय भाऊ पहिलीच गाडी यायला होती भाऊ काही विषय नाही. राजभाऊ पोचेल पण होता. इकडे या गाड्याच मस्त पोते लोडिंग करायचं काम चालू होतं दणकेबाज गिरी गिरी गिरी. इकडं आपला राजूभाऊ मस्तपैकी फोन पाहत होता का फोन बोलत होता. त्यानंतर आपण मका वगैरे खाली करून घेतली भाऊ. एक नंबर मका होती भाऊ. दिले मकाचे पण मोठे मोठे गंज मारून भाऊ काही टेन्शन नाही. इकडे ये भाऊ तो उन्हात आणायची पत्रवाळी वडीत होते भाऊ. जेव्हा वाहन आवरत आले तेव्हा आपल्या काठेवरती गर्दी झाली होती. काही विषयच नाही. त्याच्यानंतर आपण गाडी काढली का नाही भाऊ डायरेक्ट आपल्या ठेप्यावरती निडा आलो ते भाऊ मस्तपैकी आराम वगैरे करीत होते त्यानंतर काय काज्या झाल्या भाऊ पण फोन पाहून सगळ्यांना काज्या मोडून टाकल्या भाऊ काय कळलंच नाही. त्याच्यानंतर तुमचा भाऊ आला का नाही भाऊ कामावरती. इथं मस्तपैकी गाडी लोडिंगला लागेल होती भाऊ. लोडिंग तर सर्व झाली भाऊ तरी पण तुमच्या भाऊचं काय काम काय आवरत नव्हतं भाऊ. त्यानंतर तुमचा भाऊ निघाला होता भाऊ घरी. तर रामकृष्ण हरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो नक्की करून घ्या.